आतापर्यंत? हो, येतो येतो. बरं, बाळासाहेबांची शिवसेना म्हणून तुम्ही मराठीच्या सोबत आहात की भाजप तुमचा मित्रपक्ष आहे सत्तेतला, त्यांचं धोरण आहे एक भाषा एक देश, म्हणून तुम्ही हिंदी सोबत आहात? भूमिका स्पष्ट करा. हे बघा, भाजपने घेतलेली भूमिका ती देश पातळीवरची आहे. त्यांना असं वाटतं की राष्ट्रभाषा ही हिंदी असते, सगळ्यांचीच आहे, म्हणून हिंदी शिकली पाहिजे. नाहीच ना, कोण म्हणाल आता राष्ट्रभाषा हा आहे? वाद कशासाठी होतो मलाच काय कळत नाही. नाही, पण राष्ट्रभाषा कोण सांगितलं हिंदी आहे मग म्हणून? हिंदी काय नाही, हिंदी राष्ट्रभाषा मग काय नाहीये, नाही, ही इंग्लिश आहे. चुकीचं आहे. राजभाषा आहे, राजभाषा. काय 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 झालं? राजभाषा आहे ती, राष्ट्रभाषा मान्यता मिळाली मग नाही. राष्ट्रभाषा कोणती? नाही, कुठलीच नाहीये. मान्यता मिळाली नाही, पण नाहीये, वापर होतोय ना. राष्ट्रभाषा नाहीच आहे, तेच आता तुम्ही मग समजून घ्या, कोणती संजय भाषा जी. ही तरी सांगा ना. राष्ट्रभाषा कोणती? त्यांना तीच करायची मी आहे. सांगतो तुम्हाला संजयजी. बर बर, हा हा बोला बोला. हा, आता बोला बोला. ताई पण आल्या, ताई स्वागत आहे. सुषमा ताई पण आल्यात. संजयजी, 22 भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ज्या 22 भाषांना घटनेने मान्यता दिली त्याच्यापैकी एक भाषा ही हिंदी आहे. हिंदी राष्ट्रभाषा नाही. बरं, तर ते मला मान्य, परंतु जनरली सर्वीकडे हिंदी भाषेचा वापर होतो. आता प्रश्न असा आहे की जर त्यांनी कंपल्सरी केली असेल तर आपल्याला आपलं स्टेट, आपलं राज्य म्हणून आपल्याला तो नाकारता येतं. आपण ऐच्छिक भाषा म्हणून घेऊ शकतो. त्याच्यावर आज मला वाटतं की आजच्या घडीला एवढा मोठा वाद घालण्यापेक्षा आपल्या सरकारनं, स्थानिक सरकार जे आहे त्या सरकारने ऐच्छिक भाषा करण्यासाठी एक आहे की या सर्वांसाठी आपल्याकडे पर्याय आहेत की नाही. आज आपण एवढा मोठा वाद घालण्यापेक्षा जो पर्याय, पहिला तो पर्याय आपण अवलंबावा. कुणाची आता कदाचित आमचं भूमिका असेल ऐच्छिक भाषा म्हणून घ्यावी किंवा इतरांची असेल, तर याच्यासाठी आता त्यांना बसलं पाहिजे, एक निर्णय घेतला पाहिजे. त्या निर्णयाच्या आज समजा सर्वांनी एक निर्णय घेतला आहे, नाही ती कंपल्सरी असली पाहिजे, त्यावर वाद होऊ शकतो. परंतु आजच आपण त्याच्यावर वाद घालू नये, माझं असं नम्रपणे निवेदन आहे. आपण या सरकारकडे जर तुम्ही आता सगळ्यांची मागणी होते, सरकार यावर निश्चित धोरण निश्चित करेल. याच्यावर या मंजुरी देण्यासाठी भले कॅबिनेटमध्ये जावं लागेल, जाऊन त्याच्यावर योग्य तो निर्णय जर झाला, जर मग तो कुणाच्या बाजूने कुणाच्या विरोधात जर असं वाटत असेल तर त्यावेळेला आपण याच्यावर चर्चा करणं मला वाटतं योग्य ठरेल. संजयजी, हे का महत्वाचं आहे माहितीये का? राज ठाकरे तिकडे आक्रमक आहेत. नुकतीच तुमची आता मैत्री कुठं नावारूपाला येत असताना याच्यावरून तुमचं युती आधीच तुटता कामा नये, म्हणून तुम्ही भूमिका स्पष्ट करणं त्यांना सांगणं गरजेचं आहे. राज साहेबांची मैत्री काय फक्त एकनाथ शिंदे साहेबांशी नाहीये, देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण आहे आणि सर्वांशी, मोदी साहेबांशी सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत. म्हणून तुम्ही त्या संबंधाचा आणि या विषयाची असं मिसळमेळ करू नका. ते बसून एकदा निर्णय घेऊ शकतात. ते मोठे नेते आहेत सर्वजण. त्यांनी एकदा फायनली निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावर वादविवाद घालणं योग्य होईल, असं माझं थोडक्यात असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. कसं आहे, आमरसपुरीचा बेत होता, सगळा गोडवा होता, त्याच्यात हिंदीची कडवटपणा येऊ नये, बाकी एवढंच. बघा, ते संदीपजीनं पटलंय बरोबर. काय संदीपजी, बरोबर आहे ना? एवढं तुमच्या मनासारखं झालं पाहिजे. आम्ही आमरस, तुम्ही आम्हाला आमरसपुरी पुरतं मर्यादित ठेवू नका. आम्हाला त्यांचं म्हणणं आहे की ती भाषा ऐच्छिक असावी, त्याच्यावर जी सक्ती केली ती सक्ती नसावी. जर हा निर्णय असेल सरकारचा तर कोणालाच विषय नव्हता. आज इथे वाद निर्माण जो झालाय तो सक्ती या शब्दावरनं झालाय. खरंय, सक्ती काढून टाका, वाद संपून जाईल. संजयजींनी आश्वासन द्यावं या चर्चेमध्ये की आम्ही सक्ती करणार नाही. म्हणजे तुमच्याकडे युक्ती आहे या सगळ्या बद्दलची. संदीपजी, आपण जाणतात त्या सरकारमधला एक छोटा पार्ट मी आहे. याचा निर्णय कोण घेतात? हे वरिष्ठ लोक घेतात. आता जो वाद जो सुरू झालेला आहे, हा वाद निश्चित त्यांच्या कानावर गेला असेल, निश्चित त्याच्यावर त्यांनी काही विचार केला असेल. आपण त्यांना त्यांचा विचार मांडायच्या पूर्वी आपण आपला निर्णय त्यांच्यावर लादणं मला वाटतं योग्य नाही. म्हणून त्यांना आता हे सर्व आता वादाची चिंधी पडलेली जाहीर केलं सर. संजयजी GR काढलं म्हणून हा विषय झालाय चालू. नाही, लादलं गेलंय, हाच मुद्दा आहे. काढलाय तर GR काढले 1760 GR बदलता येतात. GR बदलत नाही अशातले भाग नाही. वक्फ बोर्डाचा तर काय बिल पास झालं, पश्चिम बाजूला स्वीकारलं नाही, आता त्याला काय करायचं? असे अनेक विषय असतात जे आपल्याला घेता पण येतात आणि बदलता येतात. ठीक आहे.
संजयजी, आमचं तेच सुषमा म्हणणं आहे, जरी सुषमाताई आल्यात केंद्राने आपल्या लादलं तरी चर्चेमध्ये. सरकारने हे स्वीकारू नये ही आमची विनंती ठीक आहे, आहे. सुषमाताई आल्यात आपल्या चर्चेमध्ये. ताई, तुम्ही येण्याच्या आधीच मला वाटतं संजय शिरसाट यांनी सगळ्या वादावरती ना असं ग्लासभर पाणी टाकून ते थंड करण्याचा प्रयत्न केलाय. पण जो हेतू आहे भाजपचा, एक भाषा एक देश करण्याचा, याच्या मागचं काय कारण असू शकतं? का त्यांना हे सगळं करायचंय? म्यूट आहे ताई, तुमचा आवाज म्यूट आहे. विलास भैया, पहिल्यांदा हे समजून घ्या की हा देश स्वतंत्र होत असताना आणि या देशाची स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात येत असताना हे स्पष्ट केलं होतं की या देशामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, भाषेचे आणि संस्कृतीचे लोक राहतात. त्यामुळे नेमकी भाषा कोणती असावी, राजभाषा कोणती असावी किंवा कारभाराची भाषा कोणती असावी, विशेषतः भाषिक आधारावर जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा 53ला आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली होती तेव्हा यावर जोरदार मागणी सुरू झाली होती आणि 1953ला फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक भाषिक आयोग नेमला होता. 30 सप्टेंबर 1955ला फाजल अली आयोगाने आपला अहवाल सादर केला आणि हा अहवाल सादर करताना सांगितलं होतं की प्रत्येक राज्यासाठी एक त्रिभाषा सूत्र असलं पाहिजे. ते त्रिभाषा सूत्र काय असावं, तर त्या त्रिभाषा सूत्रात पहिली गोष्ट सांगितलेली आहे की प्रत्येक राज्याची स्वतःची जी मदर टंग आहे ती पहिली भाषा असली पाहिजे. जी मातृभाषा आहे तिला महत्व दिलं गेलं पाहिजे. त्या मातृभाषेतून त्या राज्याच्या भाषेतनं व्यवहार झाले पाहिजेत आणि ती भाषा प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळांमधून शिकवली गेली पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आणि मग दुसरी भाषा सगळ्या राज्यांना जोडण्यासाठी म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणून हिंदी भाषा, पण हिंदी भाषा राजभाषा नव्हे, कॉमन मिनिमम आपण समजू शकतो त्याला वाटल्यास. आणि तिसरी भाषा जगाकडे ज्ञानाची उघडणारी खिडकी म्हणून इंग्रजी. विद्यार्थ्यांना ह्या 3 भाषा शिकवल्या जाव्यात, त्रिभाषा सूत्र. पण त्याच्यात राज्याची भाषा ही क्रमांक 1 वर असावी. हे आपल्याकडे संविधानामध्ये 7व्या घटना दुरुस्तीतही सांगितलेलं आहे. आणि हाच विषय ज्या 8व्या परिशिष्टात आला, ज्या 8व्या परिशिष्टाचा उल्लेख आता संदीपजींनी इथे केला की ज्याच्यामध्ये 22 भाषा सांगितल्या गेल्या, त्या 22 पैकी एक मराठी सुद्धा. आता जर एवढ्या सगळ्या मांडणीत सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्याची भाषा ही पहिल्यांदा विद्यार्थ्यांना शिकवली गेली पाहिजे, तर मराठीचं एवढं वावडं असायचं काय कारण आहे? आणि ज्या पद्धतीने हे लोक हिंदीची सक्ती करतात याचा स्पष्ट अर्थ हा आहे की यांना या महाराष्ट्राचं मराठीपण तर गमवायचं आहेच आहे, परंतु मराठी द्वेष्टे लोक आहेत का? एकीकडे मराठीला अभिजात दर्जा मिळावा किंवा अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आम्ही कसे प्रयत्न करत आहोत वगैरे वगैरे सांगत स्वतःकडे श्रेयवादाचं राजकारण करणारी माणसं मराठीबद्दल इतकी उदासीन का असतात? आणि मराठीचं धोरण घेताना मात्र मग आपल्याला महाशक्ती रागवेल का, चिडेल का? मग महाशक्तीची मर्जी काय आहे त्या मर्जीला अनुसरून मग भिडे भिडे पोटवाडे म्हटल्यासारखा धंदा सगळा चालू करायचा, हे अजिबात चालणार नाही. कळलं ताई, या कळलं देशातली घटना मला सांगते, कळलं, महाराष्ट्राला या कळलं. देशातली संहिता सांगते, घटना दुरुस्ती आणि वेगवेगळे आयोग सांगतात की राज्याची पहिली भाषा ही त्या राज्यात शिकवली गेली पाहिजे. या न्यायाने महाराष्ट्राची पहिली भाषा ही मराठी असली पाहिजे. ठीक आहे सुषमाताई, कळलं, तुमचा रोग कळला, सगळं कळलं, ज्यांच्यापर्यंत पोहोचायचं त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं सुद्धा. मग प्रश्न हा आहे संजयजी, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून तुम्ही त्यांची कोंडी करता, आता हिंदीच्या मुद्द्यावरून तुमची कोंडी झाली आहे ना, सरळ दिसतंय. कसली कोंडी झालेली? आता या घटना तज्ञांनी एवढं सर्व सांगितलं, त्याच्यामध्ये मराठी भाषा ही प्रथम क्रमांकाने शिकवली गेली पाहिजे किंवा असली पाहिजे, हे कोणी नाकारलंय? हिंमत आहे कुणाची नाकारायची? कोण आहे महाराष्ट्रात जो महाराष्ट्र द्वेष्ट आहे, जो मराठी भाषा नाकारतोय? आम्ही मराठी भाषेचा स्वाभिमान बाळगणार लोक. पहिली भाषा मराठी, पहिली भाषा मराठीच. आता हे यांच्या कानापर्यंत गेलं पाहिजे, नसतं नाही गेलं तर ते काय बाहेरचा सोंग घेतलं तर त्यांना काही कळणार नाही. म्हणून मराठी भाषेचा प्रश्नच येत नाही. मराठी शिवाय इथं काही नाही. आम्ही त्यांना माहीत नसेल, परंतु आताही जे सचिवालयामध्ये जे काही IAS अधिकारी आहेत ना, ते बहुतेक 90% 95% परप्रांतीय आहेत, परंतु त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे हे सगळा आग्रह हा चालत असतो आणि ते मराठीतच बोलतात. आपल्याला मराठी ही कंपल्सरी आहे, त्याच्याबद्दल कुणाला दोष असण्याचं काहीच कारण नाही. जो दोष करेल त्याला ठीक करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि आम्ही ती दाखवून देऊ. म्हणून मराठीबद्दलचा वाद नाहीये. प्रश्न असा आहे की हिंदी भाषेत आता हा कंपल्सरी झाली पाहिजे का?
आता मी विलास भैया, बोलतोय ना. मुळात अडचण बर अशी बर ताई आहे- ताई त्यांचं पूर्ण होऊ द्या, बोला ना. ताई त्यांचं पूर्ण होऊ द्या, आपण- नंतर हा. नंतर बोला, नंतर बोला. बर बर बोला. राहिला प्रश्न हिंदी भाषेचा. हिंदी भाषा ही कंपल्सरी केली पाहिजे का नाही केली पाहिजे, याच्यावर आता वाद सुरू आहे. मराठी भाषेबद्दल कुठंच वाद नाहीये, कुणाचाच वाद नाहीये, कुणाचं मतही काही नाहीये. मराठी भाषा ही प्रायोरिटीच आहे. हिंदी भाषेबद्दलच फक्त आता वाद सुरू आहे, ती कंपल्सरी केली पाहिजे का नाही केली पाहिजे. आता याच्यावर निर्णय घ्यायचं मी पहिला एकदा सांगितलं. संजय की शिरसाटजी, याच्यावर तुम्हाला एका असं प्रश्नाचं वाटत उत्तर द्या. असेल, आता यांनी सांगितलं की आता हिंदी भाषा याच्यासाठी पाहिजे की इतर राज्याला ती एक कॉमन भाषा म्हणून वापरता येते. बाहेर जर काही करायचं असेल इंटरनॅशनल लेवलला तर इंग्लिश आलीच पाहिजे, हे स्पष्टीकरण हेच देतात, विरोध हेच करतात. आता फक्त हिंदी भाषिक कंपल्सरी केली पाहिजे का नाही यावर सरकारने निर्णय घेणे गरजेचं आहे. तुमचं आणि मत तो सांगा निर्णय मला. घेण्याचा केली अधिकार पाहिजे की नाही? मुख्यमंत्री आणि To the त्यांच्या point. सरकारनं. टू द पॉइंट. आता हिंदीची हे- सक्ती हे- गरजेची हे आहे मत- की नाही? हे मत मी माझ्या पक्षाच्या लेवलच्या बैठकीत झाल्याशिवाय व्यक्त करू शकत नाही. हा आहे. सर्व अधिकार मला प्राप्त नाहीये. मी माझ्या नेत्यांशी बसून तर निर्णय आम्ही घेऊ. आता विलास सुषमाताई भैया, मी एक बोलतील. हा. महत्त्वाचा मुद्दा इथं एक महत्त्वाचा मुद्दा इथं स्पष्ट केला पाहिजे. मी त्रिभाषा सूत्राचा विषय सांगितला. 53च्या फाजल अली आयोगाने त्रिभाषा सूत्र सांगितले, परंतु त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करताना शालेय स्तरावर जे आपल्याकडे वेगवेगळे शैक्षणिक आयोग आले, त्या शैक्षणिक आयोगांमध्ये जी मांडणी झाली त्या मांडणीचाही जरा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतंय. असं उगाचच कॉप्या करून बोलल्यासारखं बोलू नये माणसांनी. तर त्या शैक्षणिक आयोगातली मांडणी अशी सांगितलेली आहे की त्रिभाषा सूत्रामध्ये जी बघा, पहिली हो, भाषा तुम्ही असेल, फार एक विद्वान compulsory आहात, language विद्वान असेल, आहात, एक विद्वान दुसरी जी आहात असेल ती ना. second अरे, language एक असेल, लक्षात घ्या, एक तिसरी तुम्ही जी जास्त असेल ती जास्त optional विद्वानता मला ऐच्छिक दाखवायचा language प्रयत्न असेल. करू नका. आता संजयजी, जर पहिली थांबा, भाषा त्यांचं जर पहिली विद्वानपणा भाषा ना जर ते compulsory मला असेल, सांगू नका तुम्ही. पहिली दरवेळेला भाषा जर तुम्ही फार compulsory काहीतरी language ज्ञानी असेल, आहात. तर बाबासाहेब या आंबेडकर, compulsory language तुम्ही मध्ये बाबासाहेब जर आंबेडकरांपेक्षा तुम्ही विद्वान पहिली आहात भाषा, हे आम्हाला माहिती आहे. second language उगाच जर वाद घालू हिंदी नका केली, माझ्याशी. वाद माझ्याशी नको, वाद घालायचा वाद प्रयत्न नको. करायचा आपण नाही. मुद्द्यावर बोलू. आपण माझ्याशी मुद्द्यावर वाद नाही बोलू. घालायचा मध्ये बोलले नाही. माझ्याशी वाद घालायचं नाही. एखादा माणूस जर तुम्ही अशा हुशार पद्धतीने तुम्ही बोलण्यात हुशार आहात करत तर दुसरे असेल तर मूर्ख त्याला आहे. कळलं पाहिजे की नाही, नाही, त्या एक- पदाचा एक- एक- आळा एक- आणि एक- वापर एक- एक- राखला पाहिजे. एक- आणि एक- मला एक- महत्त्वाचा मुद्दा नाही, नाही, म्हणायचा एक लक्षात आहे. ठेवा. सर, हे अशा त्यांचा लोकांना मुद्दा पूर्ण होऊ द्या. माझ्या ह्याच्यामध्ये आणा बोलत जाऊ नका. मी ठीक दुसऱ्यांच्या आहे. मुद्द्यावर त्यांचा मुद्दा पूर्ण नाही. होऊ द्या. विद्वानाला बोलत जाऊ नका. शिरसाट साहेब, प्लीज प्लीज त्यांचा एक- मुद्दा एक पूर्ण होऊ लक्षात द्या. घ्या, एक लक्षात घ्या, मला माझा एक लक्षात मुद्दा घ्या. पूर्ण करून द्यायला पाहिजे. इतरांवर टीका मी करायची ना तर दुसऱ्याच्या तुम्हाला मी टीका मुद्द्यावर करेल ना. अजिबात बोललेली मी नाही. टीका करेल. आपला जरा नाही, मंत्री बाहेर- शिरसाट साहेब, आपण बोलायचं मुद्द्यावर नाही. मुद्द्यावर बिलकुल चर्चा बोलायचं करूया. नाही. आपण मुद्द्यावर बिलकुल चर्चा. मी येतो बोलायचं तुमच्याकडे. नाही. मी येतो बिलकुल तुमच्याकडे. बोलायचं नाही तुम्ही. शांतपणे ऐकून घेतलेला आहे. नाही, मला नसतं. माझा मुद्दा पूर्ण मला करता आला बोलताना पाहिजे. मी ताल मी सोडून बोलेल. शांतपणे ऐकून घेतलेलं नाही नाही आहे. नाही बोलताना आता पाहिजे. त्यांचा मुद्दा त्यांना मांडू द्या ना. दुसरे मी बोलताना ताल सोडून मध्ये बोलेल. अजिबात disturb तुम्हाला केलेलं जास्त नाही. विद्वानता आहे ना नाही, नाही, बोलताना संजयजी, मी ऐका. अजिबात करा. disturb केलेलं नाही. आमच्या दुसऱ्याला मी कोट अजिबात करायचं disturb नाही. केलेलं नाही. मला कोट माझा करायचं मुद्दा नाही. तुम्ही बोलायचा दोघंही आहे. मान्यवर तुम्ही आहात. कोट करायचं नाही. तुम्ही दोघंही मान्यवर आहात. मी दोघांनाही विनंती करतो थोडं थोडं थांबा प्लीज प्लीज प्लीज. तुम्ही कोट कराल ना तुमच्याचं उत्तर देऊन टाकेल. काय विद्वानता दाखवतो तुम्ही? कसली विद्वत्ता आहे तुमची? नाही नाही आपला मुद्दा भरकटतो. मंत्री झालायत आता कुठे काही असे घटना सटरपटर तुम्ही नाही. दिलीत मंत्री का? झालायत आता मंत्री झाल्यासारखे वागा जरा. मंत्री असण्याचा नाही, नाही, आब तुम्ही राखा. अहो, भाषा तुम्ही सुधारा. भाषा सुधारून तुमच्या बोला. थोबाडतून जे निघतं ना मंत्री लोक पदाचा कंटाळले आब त्याला. राखा. तुम्ही त्या आपण थोबाडचे मंत्री थोडं झालाय बंद त्याचं ठेवत जा. भान राखावं. ते आपण बंद बरं, करा आपण- थोडंसं. आपण- आपण गुरामागे जात बंद नाही. करा, लय, लय. मी मंत्री आहोत. दोघांनाही थांबवतो. मंत्री असल्याचा अहो, आब तुम्ही तर राखला असा गेला पाहिजे. आविर्भाव Please, दाखवता ना please, की please. घटना मंत्री तुम्ही लिहिली. असल्याचा आब राखला गेला पाहिजे. नाही नाही मंत्री मी दोघांना असल्याचा विनंती आब करतो राखला दोघांनाही पाहिजे. ऐका ना विलास प्लीज भैया, मला सगळं कळतं. मला माझी लायकी कळते. कृपया विलास मला भैया, माझी लायकी सुषमाताई, कळते. तुम्ही तरी थांबा. मला माझी लायकी कळते. प्लीज प्लीज मी काय वैयक्तिक नको. बोलायला मी पाहिजे दोघांचा मला आवाज कळतं. आवाज एवढं- आवाज एवढं कमी करा अक्कल आहे प्लीज म्हणून मी मंत्री झालेलो आहे. उगाच नाही झालेलो. प्लीज प्लीज मी विनंती करतो आपल्याला मला शेख सुभान अली यांना विचारायचं आहे. शेख सुभान अली मी येतो ताई तुमच्याकडे मला